नमस्कार मित्रांनो, आजचा चर्चेचा विषय असा आहे की एक 3 वर्षाची जम्बो व्हरायटीची ड्रॅगन फ्रूटची बाग एका एकरमध्ये किती उत्पन्न देऊ शकते. तर मित्रांनो, हा आपला प्लॉट 3 वर्षाचा आहे. तर आपण एका पोलचं गणित काढू आणि त्याच्यावरून एका एकरचं गणित काढू. तर हा एक पोल आहे. तर ह्या पोलला आपण सुरुवातीला याची फळं मुपून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि पलीकडून पण मित्रांनो एक नाही म्हणलं तरी एक 20 तरी फळं असतील. तरी साधारणतः या पोलला 40 फळं आहेत. तशाच प्रमाणे याही पोलला आपण पाहू शकता आणि याही पोलला पाहू शकता. एक पूर्ण बाग सेम हाईटवर आहे. तरी ॲव्हरेज जरी आपण एका पोलवर 20 जरी फळे पकडली आणि एका फळाची साईज साधारणतः आता ह्या फळाची साईज भरते एक 10 ते 15 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल मॅच्युअर होऊन. तरी साधारणतः एका फळाची साईज जरी 300 ग्राम धरली तरी एक पोल आपल्याला 6 किलो उत्पन्न एका तोड्यामध्ये देऊ शकतो. असे साधारणतः एक 7 तोडे होतात एका वर्षामध्ये. तरी 6 किलो उत्पन्न गुणिले 7 तोडे म्हणजे एक पोल आपल्याला 42 किलो उत्पन्न देणार आहे एका वर्षामध्ये. आणि 42 किलो उत्पन्नाला एक ॲव्हरेज रेट, आता सध्या लागवड वाढते त्याच्यामुळं रेट कमी होत चाललेत. तरी ॲव्हरेज रेट जरी एक 50 रुपये पकडला तरी एक पोल आपल्याला 42 गुणिले 50 बरोबर 2100 रुपयाचं उत्पन्न देऊ शकतो. आणि अशा प्रकारे एका एकरमध्ये 10 बाय 6 वर जर आपण लागवड केलेली असेल तर एक 700 पोल बसतात. तर 2100 रुपये गुणिले 700 पोल बरोबर होतात 14,70,000 रुपये. हे झाले आपले एका एकरचे उत्पन्न 3 वर्षाच्या बागेचे आणि जम्बो व्हरायटीचे. तर माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.